मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोटाची पिल्लं ही 6000 रुपये नग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये ह्यांचे कान बघू शकता। हे कोटाचे सगळे नर आहेत ना, हे सर्व नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात 6000 रुपये नग याप्रमाणे। तर अशा क्वालिटीमध्ये जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं। मित्रांनो आज आलोय मी लोणंदच्या बाजारामध्ये। लोणंदचा बाजार आज आपण दाखवणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। या ठिकाणी बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत ह्या शेळ्या मेंढ्या त्याचबरोबर बोकडांचा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। त्याचबरोबर मेंढ्यांचे सुद्धा नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हे बघू शकता या ठिकाणी हे जे नर आहेत 3500 रुपये नग याप्रमाणे महिन्याचे नर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो या लोणंदच्या बाजारामध्ये अशा टॉप क्वालिटीचे शेळ्यांची त्याचबरोबर मेंढ्यांचे सुद्धा पिल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्यांची त्याचबरोबर मेंढ्यांची पिल्लं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। यांच्या किमती साधारण 1000 रुपयांपासून ते 10000 रुपयांपर्यंत किमतीची पिल्लं आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात। तर या क्वालिटीमध्ये सुद्धा आपल्याला बोकडं या ठिकाणी पाहायला मिळतात। हे कोटाचा बोकड आहे, साधारण एक महिन्याचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ह्यांच्या किमती काय सांगताय? 8000 रुपये नग याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोटाचे बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ह्यांच्या काय किमती सांगताय? 7000 रुपये 7000 रुपये नग याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता। हा कोटाचा बोकड किती महिन्याचा असेल? 2.5 महिन्याचा बोकड या ठिकाणी बघू शकता तुम्ही। 7000 रुपये किंमत ना, 7000 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगताय। हां, आणि हे बारके सुद्धा 5-5 हजार बर। हे 5000 रुपये आणि ह्याची किंमत 3500 रुपये बर। आणि ह्याची काय किंमत आहे? 15000 रुपयाचा बोकड या ठिकाणी बघू शकता। आणि ह्याची काय? 10 6.5 एकची ना, 6500 रुपये किंमत कोटाचे बोकड आहेत। प्युअर कोटाचे बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अशा क्वालिटीमध्ये बोकड जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या लोणंदच्या बाजारामध्ये आज आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। हे बघू शकता तुम्ही शेळ्या मेंढ्या त्याचबरोबर शेळ्यांची लहान पिल्ले त्याचबरोबर मेंढ्यांची लहान पिल्ले सुद्धा मोठ्या प्रमाणात या लोणंदच्या बाजारामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। बरं, कशामुळे एवढी गर्दी आज बाजारात? यात्रेचा बाजार, यात्रांचा सीझन चालू झालाय त्याच्यामुळे बरोबर आहे। भिवाई धुळोबा आहे। बर। सध्या कशाला मागणी आहे जास्त, शेळ्यांना का मेंढ्यांना का बोकडांना? बोकडा आणि बकरी सर्वात जास्त मागणी कशाला आहे? बोकडा आणि बकऱ्यांना। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या लोणंदच्या बाजारामध्ये सर्वात जास्त शेळ्या मेंढ्या बोकडं सुद्धा जास्त आलेले आपल्याला पाहायला मिळतात। भैया किती घेऊन आला? ही 21 नर किती इथं? नर 15 नर आणि बाकी 6 मादे आहेत। हा बर चालते। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता। आणि काय किमती सांगता ह्याची? किंमत 11000 आहे। 11,000 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगतायत। या ठिकाणी बघू शकता तुम्ही सध्या जत्रांचे सीझन आहेत, त्याच्या जत्रांचे सीझन असल्यामुळे या अशा क्वालिटीमधले जर नर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। तुझा मोबाईल नंबर सांग। 9607 5521 85 बर। जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता।
त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये सुद्धा बालिंगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारण ह्यांचं वय काय असेल? वय 3-4 वर्ष. 3 वर्ष 4 वर्ष वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्यांच्या किमती किती येतात? 22,000 आणि 25,000. हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये सुद्धा नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 22,000 आणि 25,000 रुपये किंमत सांगतायत. 3 आणि 4 वर्ष वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गावरान आणि विजापुरीचे क्रॉस नर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी बघू शकता ज्यांचे म्हणजे असं हे नाक फुगलेलं आहे तर ते हे काय ज्यांचे असे नाक फुगलेले आहेत ते असे गावरान त्याचबरोबर विजापुरींचे क्रॉस नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. यांच्या काय किमती द्या? 12,500 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती आपल्याला पाहायला मिळतात. यात नर किती आणि मादे किती आहेत? मादे थोडे आहेत, 5-6 मादे आहेत. हा नर किती आहेत? नरच आहेत बाकीचं. एकूण 20 आहेत. एकूण 20 सॉरी म्हणजे सगळे मिळून 20 आहेत. 4-5 मादे माद्या बाकी सगळे नर आहेत. 15 नर म्हणायचं. 5 मादे क्रॉस मधली. क्रॉस काय येतं, काही प्युअरमध्ये येतं. तर अशा क्वालिटीत जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. शेडवर पाळलेले आहेत. शेडवर शेडवर म्हणजे असं गोट फार्म सारखं हे केलंय. तर अशा क्वालिटीमध्ये प्युअर विजापुरी नर आणि माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बाबा काय किमती सांगताय यांच्या? किमती काय सांगताय? 1 मिनिट. काय किमती सांगताय? 8.5. तर या ठिकाणी बघू शकता विजापुरी प्युअर विजापुरीचे नर आणि माद्या. यात माद्या किती येतात? 4 माद्या आणि बाकी सगळे नर. नर किती आहेत? 10 नर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8,500 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. अशा क्वालिटीमध्ये जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9922 39 84 31. बरं, ह्या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये सुद्धा विजापुरी क्रॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. ह्यात नर किती आणि माद्या किती आहेत? नर आहेत सगळे नर. काय किमती सांगताय? 9.25. 9,500 रुपये नग याप्रमाणे किमती सांगतायत. अशा क्वालिटी या क्वालिटीमध्ये गावरान बोकड बघू शकता. हा बोकड साधारण 1.5 वर्ष वयाचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, काय किंमत आहे ह्याची? 29,000 रुपये किंमत सांगतायत. या ठिकाणी बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गावरान बोकड आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये सुद्धा बोकड कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. गावरान क्वालिटीमधला बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये शिरोईचा बोकड बघू शकता. हा बोकड किंमत काय सांगता याची? 22,000 रुपये किमतीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक साधारण वर्ष ते 1.5 वर्ष असेल. 1.5 वर्ष वयाचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 22,000 रुपये किंमत सांगतायत या बोकडाची. शिरोईचा बोकड, शिरोई जातीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये सर्वच्या सर्व बोकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ही बोकडं 7,000 रुपये नग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोकडं बघू शकता. जर कोणाला या क्वालिटीमधली बोकडं खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर 2 वर्ष वयाचा बोकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याचं वय 2 वर्ष आणि साधारण हे अंदाजे वजन काय असेल याचं? 160 येते. 160 किलो जिवंत वजन 160 किलो पर्यंत वजनाचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 वर्ष वयाचा. किंमत काय सांगताय? किंमत 40,000 रुपये किंमत सांगतायत. या ठिकाणी बघू शकता. आणि शिरोईचा बोकड आहे. शिरोई जातीचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
जर या क्वालिटीमध्ये बोकड कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9146 हां 46 हां 46 हां 26. बरं, या नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कोटाचा बोकड बघू शकता. ह्याचा सुद्धा 2 वर्ष वय असेल 2 वर्ष अंदाजे, आणि अंदाजे वजन सुद्धा 100 किलोच्या 100 वरतीच किलोचं. वजन असेल याचं. ह्याची काय किंमत आहे? 45. त्याचे सुद्धा 45,000 रुपये किंमत सांगतायत. या ठिकाणी बघू शकता हा जो बोकड दिसतोय हा कोटा जातीचा बोकड. त्याचा कांदा रागी 45,000 रुपये किंमत सांगतायत. अशा क्वालिटीमध्ये बोकड जर कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. बोकडांबरोबर शेळ्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बघू शकता अशा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये शेळी वेलेली आपल्याला पाहायला मिळते. येऊन किती दिवस झाले तिला? येलेले किती दिवस झाले? ताजं म्हणजे आजच येली होय? मग 2 दिवस झाले. बर, कुठे आहे तिचं पाठबोकड? पाठबोकड आहे का? ठीक आहे. ह्या क्वालिटीमध्ये त्या शेळीची पाठ आणि बोकड आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारण एक काल का परवा येली? हां, 2 दिवस येलेली आपल्याला शेळी या ठिकाणी पाहायला मिळते. 16,000 रुपये किंमत सांगतात या शेळीची. अशा क्वालिटीमध्ये गावरान शेळी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रा तुझा नंबर सांग, मोबाईल नंबर. 9028 हां 9028 865417. बर, तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये सोजत जातीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमधल्या शेळ्या बघू शकता. 25,000 रुपये नग याप्रमाणे. आणि यांचे कानसुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं असे लांब कानाच्या शेळ्या सोजत म्हणून व्हरायटीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लांबच्या लांब. त्याचबरोबर दुधाला कसे आहेत? व्यापार आहे आमचा. तुमचा व्यापार आहे का? बरं, तर अशा क्वालिटीमधल्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. आणि ह्यांना पिल्लं किती होतात? पण 2 पिल्लं होतात. या ठिकाणी बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीच्या सोजत जातीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये शेळ्या जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9975 हां 25 14 43. हां, तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ह्यामध्ये किती गाभण आहेत? सगळ्या 6 गाभण 6 गाभण शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि किमती काय सांगताय तुम्ही यांच्या? 25 सांगायला आहे. 25,000 रुपये नग याप्रमाणे किमती सांगतायत. तर हे बघू शकता किती महिन्याच्या गाभण असतील काय? 2 महिने लागले. 2 अडीच 3 महिन्याच्या. हां 2 अडीच 3 महिने गाभण असणाऱ्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्यासोबत व्यापारी सुद्धा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय किमती सांगताय शेळ्यांच्या? त्याची सांगायला 35,000 आहेत. हा. त्याची सांगायला 35,000 आहेत. बरं, एक कोठा आहे. हां ही कोटाची. गावरानी. हा या ठिकाणी बघू शेळ्या बी शकता. गावरान आहेत. हां, ह्या गावरांच्या सुद्धा शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर ही कोटा क्रॉस मधली ना? कोटा प्युअर कोटा आहे. प्युअर कोटा. हो. प्युअर कोटाची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हिची काय किंमत आहे? 35,000. 35,000 रुपये. मित्रांनो, 35,000 रुपये किमतीची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर गावरांमधली सुद्धा शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावरांची काय किंमत आहे? त्याची 35,000. त्याची पण 35च. साधारण ह्यांना पिल्लं किती होतात? 2 पिल्लं होती. 2 2 3 बरं, आणि कोटाचं पिल्लू कितीला जातं? एक कोटाचं पिल्लू जातं 10,000 पर्यंत. 10,000 2 महिन्यात. हा बरं, तर अशा क्वालिटीमधल्या चांगल्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता गावरान, त्याचबरोबर कोटा, शिरोई अशा वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या. त्याचबरोबर ती पांढरी कुठली होती? सोल्जर. सोजत. हा सोजत ह्या व्हरायटीच्या सुद्धा शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी बघू शकता कोटा त्याचबरोबर शिरोई ह्या दोन्हीचा क्रॉस मधली ही शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ह्याची काय किंमत आहे? 27,000 सांगायला. 27 व्यवहाराला कितीपर्यंत द्यायची? 25-26 पर्यंत ह्याची द्यायची. या ठिकाणी बघू शकता गाभणी आहे का आता?
किती किती महिन्याची 3.5. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता शिरोई त्याचबरोबर कोटाची क्रॉस शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बाबा नमस्ते. नमस्ते. काय आणलंय विकायला आज? मेंढ्या आणल्यात मेंढ्या. किती आहेत मेंढ्या? मेंढ्या आहेत 3. हा 3 आहेत 3. 3 मेंढ्या. काय किमती सांगताय? सांगतो 17,000. 17. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या सर्व मेंढ्या आपल्याला पाहायला मिळतात 17,000 रुपये नग याप्रमाणे. तर अशा क्वालिटी मधल्या आणि अशा क्वालिटी मधल्या मेंढ्या जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा. नंबर नाही सांगता येणार राव. नाही का? बरं ठीक आहे. तर या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता. अशा चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो त्याचबरोबर आपल्यासोबत एक शेतकरी आहे प्रतीक्षा गोट फार्म. आपण यांची मुलाखत सुद्धा घेतली होती आपल्या चॅनलवरती. त्यांची मुलाखत आहे. जर त्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पण त्यांचा व्हिडिओ आहे. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव दत्तात्रय दादा लोणकर, प्रतीक्षा गोट फार्म, माळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं. मी आज आलो होतो गुरुवारी लोणंदला बाजारात बोकडं घेऊन घेतली आणि चांगल्या प्रकारे पैसे मिळाले. बरं काय आहे म्हणजे कितीपर्यंत बोकडांची विक्री झाली तुमची? बोकडं 9,100 मी 4 बोकडं आणली होती. हां तर चांगल्या प्रकारे बोकडांचा व्यवहार झालेला आहे. बरं. आणि विकून मोकळा झालेला आहे. बरं आता किती आहेत म्हणजे? आता घरी 35 शेळ्या आहेत आणि 40 करड आहेत लहान मोठी. बरं बरं बरं. त्यातली काय विकायची आहेत का? नाही अजून ते पिती करड आहेत. हां अजून 2-2.5 महिन्यांनी ते विकण्यासाठी येतील. बरं 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 चालतंय. मग तुम्हाला ह्या लोणंदचं काय वाटतंय? लोणंदच्या बाजारामध्ये बाजार अतिशय चांगला, स्वस्त घेण्यासारखा आणि शेळ्या चांगल्या प्रकारे मिळतात. हां हां. सध्या आपल्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या शेळ्या आहेत? माझ्याकडे सध्या कोटा, उस्मानाबादी, बिट्टल अशा प्रकारे 4-5 प्रकारच्या जातीच्या शेळ्या आहेत. बरं 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 चालेल. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही? मी शेतकऱ्यांना सांगेल की शेळी पालन अतिशय चांगल्या प्रकारे हां त्यामुळे पैसे मिळतात. तरी शेतकरी सुशिक्षित मुलांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता शेळ्या पाळल्या तर चांगल्या प्रकारे पैसे मिळतात. घरी बसून कुठल्या प्रकारचा खर्च येत नाही आणि अशा प्रकारे त्याची संगोपन केलं तर चांगल्या प्रकारे पैसे मिळतात आपल्याला. मग बंदिस्त पाळायच्या का अशा फिरून चारायच्या? ज्यांच्याकडं चारा उपलब्ध आहे त्यांनी बंदिस्त करा. ज्यांच्याकडे चारा उपलब्ध नाही त्यांनी मोकळ्या माळरानावर चारलं तरी चालतंय. बरं. आणि तुम्ही काय मागच्या वेळी सांगितलं होतं की बाबा लहान पिल्लं जर जन्मलं शेळीला तर लहान पुल्ल जर जलमली तर लगेच त्याला मरतूक न होण्यासाठी जिपला ग्राईप वॉटर 2-2.5 ml महिना 1.5 महिना पाजल्यास कुठल्याही प्रकारचं लहान करडू जुलाब करत नाही. शिवाय त्याला कुठल्या प्रकारे आजार पडत नाही. परंतु जिपला ग्राईप वॉटर अतिशय शेळ्यासाठी लाभदायक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी, शेळी पालकांनी जिपला ग्राईप वॉटर पाजणे अतिशय महत्वाचं आहे. चालेल चालेल. धन्यवाद. ओके धन्यवाद.